आहेत त्यांना आता लागतात वृक्ष. बरं त्याचं देखील कार्यकर्त्यांनी नियोजन केलंय. बरं आता जेवढी मदत देता येईल तेवढी शेतकऱ्याला कमीच आहे. बरं त्यामुळे मराठवाड्यात सरकार म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत पोहोचली पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यामधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे. हे किती निर्लज्जपणा आहे. लोक मरतायत आणि त्या मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय. बरं का, जे आपल्या दाढीचे फोटो बरं का पिशव्यांवर छापून मदत वाटतायत किंवा प्रचार करतायत, त्यांना एक कळलंय का की किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे. काय ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाही आहे. त्यांना समजायला पाहिजे सगळ्यांना. हे भाजपलाही समजायला पाहिजे, हे मिंदे गटाला समजायला पाहिजे. आमचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे कंटिन्युअस माझ्या टचमध्ये आहेत. कंटिन्युअस तासातासानं ते फीडबॅक घेतात. आज तुम्ही बघितलं असेल त्यांनी ठाण्यावरून सुद्धा आज किट पाठवून दिलेले आहेत. तुमचे आरोग्याची व्यवस्था ते सुद्धा त्यांनी पाठवून दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते पाहणी दौरा हा आज सगळेच 10-12 मंत्री ह्या ठिकाणी या जिल्ह्यावरती किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन फिरत आहेत. पण हा दौरा असेल, पण दौऱ्या व्यतिरिक्त सुद्धा गेले 4 दिवस माझे पक्षनेते कंटिन्युअस टचमध्ये आणि ह्या भागाचा रिव्ह्यू घेत आहेत, आढावा घेत आहेत आणि मदत, संपूर्ण मदत आणि संपूर्ण सहकार्य त्यांचं या ठिकाणी चालू आहे. इतका मोठा महापूर आलेला आहे, त्यांची घरे उद्ध्वस्त झालीत आणि ह्यांना यांचे फोटो टाकायचे. जनाची नाही तर मनाची जरी थोडी असेल ना, थोडी मनाची उरली असेल तर निदान त्या बळीराजाचा विचार करा आणि असली हे छोट्या गोष्टी करू नका. मदत करताना मी ह्या पक्षाचा आहे का, तो त्या पक्षाचा आहे का, ह्याचा विचार करू नका. कोणाकडनं मदत होते ह्याचाही विचार करू नका. त्या बळीराजापर्यंत मदत ही पोहोचलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. तुमचे फोटो बिटो नंतर, कारण तो जगला तर तुम्ही जेवाल, नाहीतर आपले सगळ्यांचे फोटो एकत्र फ्रेम मध्ये लागतील. मी आता ह्याच्यात राजकारण करू इच्छित नाही. मला म्हणजे आपण त्याच्याकडे आता राजकीय अँगल नको बघायला. पूरग्रस्त भागातल्या लोकांना आज मदतीची आवश्यकता आहे. मग ती मदत कोण फोटो टाकून देतंय का बिगर फोटोचं देतंय हा ज्याचा त्याचा भाग आहे. मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. प्रत्येकानं मदत करावी ही माझी अपेक्षा आहे. फोटो टाकून करा किंवा बिगर फोटोचं करा, पण मदत करा हीच माझी अपेक्षा. आणि त्याच्या पुढे जाऊन निश्चित तुम्ही ही मदत केली त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन, आभार. त्यांनी माननीय एकनाथ शिंदे यांच्या मदत वाटप कार्यक्रमामध्ये त्यांनी कुठली जाहिरात छापली याबद्दल मला माहिती नाही. खरं तर माननीय एकनाथजी हे अत्यंत भावनिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की त्या ॲडबद्दल मला फार माहिती नाही. त्यामुळं मी